नमस्कार. आज आपण बनवणार आहोत एकदम क्रीमी गोड आणि पारंपरिक अशी बासुंदी कमी इन्ग्रेडियंटमध्ये आणि सोप्या पद्धतीने बनवणार आहे. बासुंदी खास सण किंवा समारंभासाठी परफेक्ट आहे. तर चला तर मग करूया आजची आपण एक स्वादिष्ट आणि मस्त गोड अशी रेसिपी. तर आपण व्हिडिओला करूया सुरुवात. तर यासाठी मी काजू, बदाम आणि दूध घेतलेले आहेत आणि हे आपण मी दूध जे वापरणार आहेत ते 1.5 लिटर दूध वापरणार आहेत. आणि बासुंदी जी करतात ती जास्त दाटसर नसते. दाटसर जर केली तर ती रबडीसारखी होते, म्हणून आपण बासुंदी जी आहे ती थोडीशी पातळसरच ठेवायची आहे. पण दूध जे आहे ते आपण आटून घेणार आहेत. तर हे जे दूध आहे हे गाईचं दूध आहे, त्यामुळे ते थोडंसं पातळच असतं गाईचं दूध, त्यामुळे आपण याला आटून घेणार आहेत. तर मी गॅस केला आहे चालू आणि कढईसुद्धा त्यावर ठेवले आहेत आणि दूध जे आहे ते आधीसुद्धा मी थोडंसं तापवलेलं होतं आणि पुन्हा आता आपण तापवणार आहेत. फुल क्रीमी असं दूध आहे, भरपूर सायसुद्धा येते याला. तर गाईचं दूध आहे, तुमच्याकडे म्हशीचं जर उपलब्ध असेल तर म्हशीच्या दुधाचे सुद्धा छान अशी बासुंदी तयार होते आणि म्हशीचं दूध जरा घट्ट असतं. तर आपण हे असं छान असं फुल गॅसवर अगोदर उकळी आणून घ्यायची आहेत आणि मस्त हलवत राहायचे, नाहीतर खाली डागेल. आणि पातळ असे मोठीच कढई घ्यायची आहेत, म्हणजे भांडं जे आहे ते थोडंसं मोठं घ्यायचं आहे आणि फ्लॅट घ्यायचं आहे, म्हणजे आपल्याला छान असं मिक्स करता येईल, दूधसुद्धा असं व्यवस्थित ढवळता येतं. तर या पद्धतीने आपण हे जे दूध आहे हे अशा पद्धतीने उकळून घेणार आहेत. तर यामध्ये मस्त असं काजू, बदाम, वेलची घालणार आहेत, साखर घालणार आहेत आणि मिल्क पावडरचा सुद्धा मी यामध्ये वापर करणार आहेत, कारण हे जे दूध आहे हे थोडंसं गाईचं दूध जे असतं ते पातळ असतं, त्यामुळं घट्टसरपणा येण्यासाठी थोडंसं मी मिल्क पावडरसुद्धा यामध्ये घालणार आहेत. तर खवासुद्धा घालतात, हवा असेल तर तुम्ही खव्याचा सुद्धा वापर यामध्ये करू शकता, पण मी मिल्क पावडर वापरणार आहेत. तर दूध उकळेपर्यंत आपण ड्रायफ्रूट जे आहे ते अशी मस्त अशी कट करून घेऊयात. काही काहींना आवडतात तर काहींना आवडत नाही. तर आवडत नसेल तर तुम्ही मिक्सरमध्ये सुद्धा याची पावडर बनवू शकता आणि मग सुद्धा वापरू शकता, त्याने सुद्धा घट्टसर दूध तयार होतं आणि छान अशी बासुंदी लागते. तर आपल्याला जास्त काही घट्ट करायचं नाही आहे आणि दुधावर लक्ष ठेवायचं आहे, नाही तर दूध खाली टाकलं तर वास येतो आणि काही जरी टाकलं तरी तो वास निघून जात नाही. त्यामुळं दुधावर लक्षच ठेवून आपण हे तयार करायचे आहेत बासुंदी. तर काजू आणि बदाम हे दोन्हीची मी अशा पद्धतीने घेतली आहेत, मस्त अशी तयार करून. आणि आता यानंतर मी यामध्ये वापरणार आहेत मिल्क पावडर. तर अगदी 2 चमचेच मिल्क पावडर मी यामध्ये घालणार आहेत. तर या वाटीमध्ये मी घेणार आहेत मिल्क पावडर आणि मिक्स करून घेणार आहेत, कारण त्याच्या गेटुळ्या होऊ नये म्हणून मी यामध्ये दूध घालणार आहेत आणि दुधामध्येच ही मिक्स करून घेणार आहेत. अगदी सोपी अशी ही बासुंदी आहे. तुम्ही कुठल्याही सणासाठी किंवा आपल्याकडे पाहुणे जरी येणार असले तरी आपण ही छान अशी रेसिपी बनवून स्वयंपाक हा जो आहे तो मस्त बनवू शकतो. मस्त अशी बासुंदी पुरी आपण स्वयंपाक बनवू शकतो आणि मुलांच्या वाढदिवसासाठी सुद्धा आपण अशा पद्धतीने मस्त अशी बासुंदी बनवायची तर छान लागते. तर बघा तुम्ही, मी हे जे मिल्क पावडर आहे यामध्ये घातले दूध आणि हे मी आता मिक्स करून घेणार आहेत. ज्या पावडरच्या गेटुळ्या होतात त्या होऊ नये म्हणून मी हे मिक्स करून घेणार आहेत. आणि हे जे दूध आहे हे आपण यामध्ये घालूयात आणि छान अशी दुधाला उकळी येऊन देणार आहेत आणि उकळी आल्यानंतर कमी गॅसवरच हे होऊन द्यायचे आहेत. तर कढईने सुद्धा अशी साय येते आणि तीसुद्धा आपण अशी मस्त काढून त्यामध्ये पुन्हा घालायची आहेत. हे बघा अशा पद्धतीने. तर अर्धा म्हणजे यापेक्षा आपण थोडंसं आटून देणार आहेत. 1.5 लिटर दुधामधून अर्धा लिटर तरी दूध आपण आटून देणार आहेत आणि
छान अशी तयार होणार आहेत आपली ही बासुंदी. आपण जे पावडरचं दूध केलेलं होतं ते त्यामध्ये टाकलेलं आहेत. तर या पद्धतीने पुन्हा आपण मिक्स करून घेतले. यामध्ये तुमच्याकडे जी ड्रायफ्रूट असतील ती घालून द्यायची. आपण यामध्ये मी काजू बदाम घातले, चारोळीसुद्धा घालतात, पण मी काही घातलेलं नाही आहे. मला जितके आवडतात तेवढेच मी ड्रायफ्रूट यामध्ये वापरलेले आहेत. तर या पद्धतीने आणि केशरसुद्धा घालतात, तर केशर माझ्याकडे उपलब्ध नाही त्यामुळे मी केशरसुद्धा घातलेलं नाही आहे. तुमच्याकडे असेल तर तुम्ही टाकू शकता. तर या पद्धतीने आणि छान अशी दुधाला उकळीसुद्धा फुटलेली आहेत आणि ड्रायफ्रूट यामध्ये मस्त अशी शिजून जातात. तर आपण ज्यावेळेस बासुंदी पितो त्यावेळेस छान लागतात खायला. तर बघा तुम्ही किती छान असे झालेले आहेत. तर दुधामध्ये आपल्याला घालायची साखर आणि साखर तुम्ही तुमच्या आवडीनुसार करू शकता. तर मी यामध्ये साखर 2 ते 3 चमचेच घातली आहे. तुम्हाला हवं असेल तर तुम्ही अजूनसुद्धा गोड बनवू शकता. तर या पद्धतीने आपण ही बासुंदी जी आहे ती मस्त अशी तयार करतो आहेत आणि तुम्ही बघा आपण साखर टाकल्यानंतर त्याला पुन्हा उकळी आलेली आहेत आणि छान असं ही बासुंदीसुद्धा तयार झालेली आहे. तर आता आपण यामध्ये आपण घालूयात मस्त अशी वेलची पावडर. तर वेलची पावडर ऑप्शनल आहे, आवडत नसेल तर नाही टाकली तरी चालेल. आणि यामध्ये जायफळसुद्धा घालतात, आवडत असेल तर तुम्ही जायफळसुद्धा वापरू शकता. तर आम्हाला आवडत नाही तर मी यामध्ये जायफळ घातलेलं नाही आहेत. तर वेलची पावडरसुद्धा काही काहींना आवडत नाही तर नाही घातली तरी चालते. तर अशा पद्धतीने बघा तुम्ही मस्त असं दूधसुद्धा आपलं हे छान असं झालेलं आहे आणि आटलेलंसुद्धा आहे. आणि आपण हे जरा दाटसर नाही करायचं आहे, जास्त जास्त जर आटून दिलं तर त्याची रबडी तयार होते. बासुंदी जी आहे ती थोडीशी पातळसरच असते. तर अशा पद्धतीने बासुंदी जी आहे ती अशी तयार झालेली आहेत. जर तुम्हाला आवडली तर लाईक करा, शेअर करा आणि तुमच्या मित्रमैत्रिणींमध्ये सुद्धा हा व्हिडिओ शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. तर छान अशी स्वीटची रेसिपी आज आपण बनवली आहेत. पुन्हा भेटूयात आपण अशाच नवीन रेसिपीसह. तोपर्यंत बाय.